नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24। बातमी अशीची बदल घडवेल। आजीचा संयम सुटला आणि उकळते पाणी ओतले 4 वर्षांच्या नातवावर। होळीच्या दिवशी नात्याला लागले ग्रहण। होळीच्या आनंदोत्सवाला धक्का देणारी धक्कादायक घटना नागपूरच्या कोराडी परिसरात घडली आहे। खेळता खेळता अंगावर रंग उडाल्याच्या क्षुल्लक कारणावरून संतप्त झालेल्या आजीने आपल्या 4 वर्षीय नातवावर उकळते पाणी ओतल्याची घटना समोर आली आहे। या घटनेत चिमुकला गंभीर जखमी झाला असून तो सुमारे 45% भाजला आहे। सध्या त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार कोराडी परिसरातील रहिवासी 4 वर्षीय ओम हरीश वांगे हा घराबाहेर इतर मुलांसोबत पिचकारीने होळी खेळत होता। त्याचवेळी त्याची आजी सिंधू ठाकरे या होळीच्या लाकडावर तापवलेले गरम पाणी बादलीत भरून घराकडे घेऊन जात होत्या। दरम्यान खेळताना ओमने पिचकारीतील रंग न कळत आजीच्या अंगावर उडवला। या घटनेमुळे सिंधू ठाकरे संतप्त झाल्या आणि क्षणाचाही विचार न करता त्यांनी हातातील उकळत्या पाण्याची बादली थेट नातू ओमच्या अंगावर ओतली। अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली। उकळते पाणी अंगावर पडल्याने ओम गंभीररित्या भाजला। तत्काळ कुटुंबियांनी आणि स्थानिकांनी त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले। डॉक्टरांच्या माहितीनुसार मुलगा सुमारे 45% भाजला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। दरम्यान हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाची दखल घेण्यात आली। सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोडे हितज्योती फाउंडेशन यांनी याबाबत जिल्हा महिला व बालविकास विभागाला माहिती दिल्यानंतर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण यांनी रुग्णालयात भेट देऊन घटनेची माहिती घेतली। यानंतर त्यांच्या तक्रारीवरून कोराडी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता कलम 325 सह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट